नमस्कार सर मॅडम. आता एक मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ऍक्च्युली उर्वी इंटिरियरला कसं काय शोधलं तुम्ही? नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल उर्वी इंटिरियर्सला मॅडमनी शोधलं होतं. ॲक्च्युली आम्ही आमच्या घराचं हॉलचं बेसिकली इंटिरियर डिझाईन करण्यासाठी खूप दिवस झालं इंटिरियर कंपनी शोधत होतो. बेसिकली फ्रँकली स्पीकिंग यू आर नॉट द फर्स्ट वन विच वी गॉन, बट देर इज अ मेजर डिफरन्स बिटवीन यू अँड अदर कंपनीज. द बेसिक डिफरन्स इज दॅट मी फक्त हॉलसाठी बघत होतो आणि तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये काम करता किंवा तुम्ही ज्या टियरमध्ये येता फ्रँकली स्पीकिंग, त्या टियरमध्ये बेसिकली मला प्रत्येकाकडनं नो आलं होतं बिकॉज दे आर नॉट पिकिंग फॉर अ सिंगल हॉल. ओके. सो तुला किंवा तुझ्या कंपनीला चॉईस करण्याची जी फर्स्ट स्ट्राईक होती माझ्या डोक्यामध्ये की तू कुठलंही काम करायला तयार होतास. काम घेण्या अगोदर कामाची स्केल किती आहे हे न बघता तुला किंवा तुमच्या कंपनीला काम मिळतंय ह्याच्यावरनं जेव्हा तू काम घेतलंस तिथंच मी तुला डन केलं होतं की हा माणूस इज द परफेक्ट चॉईस. कारण मला जसा अनुभव आहे, बहुतेक लोक पैसे बघून काम करतात की एवढ्या इथपर्यंत लेबर आल्यावर मला किती पैसे राहतील, मला जर एवढं मोठं काम भेटलं तर मी त्या कामातनं इतका वेळ काम पाहिजे आणि इतक्या स्केलचं काम पाहिजे तेव्हाच माझा इतका प्रॉफिट असेल. पण उर्वी इंटिरियर्स अशी कंपनी मी बघितली फ्रँकली स्पीकिंग ह्या सेक्टरमध्ये की ज्यांनी स्केल न बघता काम बघितलं. आणि दुसरी गोष्ट, जे आहे त्याच्यात तुम्ही बसवून दिलं. मला मेजर चेंज काही करावे लागले नाहीत. माझ्याकडे जे होतं त्या हिशोबाने तुम्ही डिझाईन केलं, त्या हिशोबाने मला माझ्या बजेटमध्ये बसवलं. तो सेकंड पॉईंट होता जो तुमचा खूपच चांगला आहे. थर्ड मेजर पॉईंट, तुम्ही कस्टमरला बेसिकली सगळ्या गोष्टी बजेटमध्ये बसून देण्याचा जे प्रयत्न करता दॅट इज ऑल्सो गुड. त्याच्यामुळं इंटिरियर करणे हा विषय बेसिकली मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये तेवढा फेमस नाही आहे. कारण इंटिरियर करण्यासाठी पैसे देतात हा जनरल कन्सेप्ट आहे. पैसे खूप लागतात. फॉर एक्झाम्पल मीच सांगतो, माझा व्ह्यू असा होता की हे जे करायचे हे कारपेंटर करून देऊ शकतो, त्याला इंटिरियरची गरज काय, बेसिक क्वेश्चन आहे. म्हणजे मला पण हे क्वेश्चन होतात. पण इंटिरियर म्हणजे नुसतं फर्निचर करणे नाही, त्याची जी पोझिशन असते, त्याची जी साईज असते, ते दिसताना कसं दिसेल आणि ते तुम्हाला म्हणजे एखादं जर येऊन बघितलं तर ते कुठल्या ठिकाणी पाहिजे, तो मेन पार्ट इंटिरियरमध्ये कव्हर होतो. सामान्य माणसाला बेसिकली हे नॉलेज नसतं की काय लावायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आपल्या घरासाठी काय चांगलं दिसेल. इंटिरियरमधनं त्या गोष्टी सगळ्या सॉल्व्ह होतात. आणि तू जे केलंस बेसिकली की मी ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीत तुझं ओपिनियन घेतलेलं आहे. इवन एक छोट्यातली छोटी गोष्ट विकत घेण्याआधी पण मी तुझं ओपिनियन घेतलेलं आहे. आणि तू प्रत्येक कॉलला रिचेबल होता. दॅट्स अ व्हेरी गुड पॉईंट. म्हणजे एवढ्या बिझी कामातनं पण तू प्रत्येकाला रिस्पॉन्ड केलंस आणि त्याच्यामुळं मला वाटते की काम उत्तम झालेलं आहे, सर्वोत्कृष्ट झालेलं आहे. आणि थँक्यू फॉर युअर पेशन्स. मी ऑलमोस्ट तुला कधी कधी रात्री पण कॉल केलेत, जे मी कधीच करत नाही कुणाला. आय एम मायसेल्फ इज अ प्रोफेशनल्स. सो मला कुणी 8 नंतर कॉल केला तर मी शिव्या घालतो किंवा मी बोलतो की दिस इज नॉट द वे टू ॲक्ट. पण मी तुला कधी कधी 9:30 10ला पण कॉल केले. नंतर मला रिअलाइज झाले तो टाईम नव्हता, पण तू रिस्पॉन्ड केलं आणि तू बोलल्याप्रमाणे तुझं काम वेळेत केलेस. थँक्यू फॉर दॅट. ओके मॅडम, तुम्हाला कसं वाटलं उर्वी इंटिरियरची सर्व्हिस कशी वाटली? मला तर खूप छान वाटली उर्वी इंटिरियरची सर्व्हिस. आता तुमचं कसं चालूच घर होतं, राहत्या घरी आम्ही काम केलंय. आमची उर्वी इंटिरियर टीम मेंबर्स कसे होते? नाही, खूप छान होते. कारपेंटर तर खूप छान होते, त्यांनी खूप साफ त्याच्याकडून ठेवलं. काय त्रास झाला का? नाही, जसं आपण डिझाईन ठरवलं होतं तसंच काम झालं ना हो. सगळं? तसंच झालंय. तरी सांगू शकता? नाही. आजकाल कसं झालंय, इंटिरियर्स म्हणलं की मध्यमवर्गीय लोक घाबरतात. त्यांना काय वाटतं इंटिरियर्स म्हणलं की खूप बजेट आहे, खूप आपल्याकडून चार्जेस घेतात, हे घेतात. तसं तुम्हाला काय वाटलं का आम्ही एक्स्ट्रा नाही, मला तर भारी वाटलं. कमी बजेटमध्ये आमचं हॉल इंटिरियर झालंय. आणि कारपेंटरचं तर बोलाल तुम्ही, तर त्यांनी खूप साफ करून व्यवस्थित ठेवूनच गेले ते.
तुम्हाला सारखे फॉलोअप घ्यावं लागले का उर्वी इंटिरियरचे? हे नाही आलं, ते नाही आलं, नाही. जसं ठरवलं तसंच झालं? झाले हो. म्हणजे काय तुम्हाला असं वाटलं का आपल्याला ही गोष्ट हवी होती पण त्यांनी केली नाही, काही नाही? नाही, जसं डिझाईन होतं तसंच परफेक्ट झालं. नाही, लोकांच्या चॉईसबद्दल जे तू बोलला ना, की तुम्ही जी आता जसं चालू घर होतं किंवा आम्ही राहतोय, तर तुम्ही ज्या पद्धतीने लोक पाठवता की नाही या घरात ही लोकच गेली पाहिजेत, तो एक बेस्ट पॉईंट होता. मला बिलकुल पण त्रास झालेला नाही. जसं तिने सांगितलं की कार्पेंटर जे होते ते इतके प्रोफेशनल होते, ते त्यांच्या टायमाला यायचे, त्यांचं काम करायचे आणि ते क्लीनअप करून जायचे. त्यांनी क्लीनअप केलं प्रत्येक वेळेला. इवन तुमचे इलेक्ट्रिकवाले पण जे येत होते त्यांनी पण ते फॉलो केलं की एवढं आम्हाला त्या गोष्टीचं बघावं लागलं नाही, की सांगावं लागलं नाही की नाही बाबा तुम्ही हे क्लीनअप करून जावा. म्हणजे प्रोफेशनलिझम जे म्हणतो आपण एक, ते खूप चांगलं होतं. लोक पण चांगली होती. मॅडम, तुमचं जसं मंदिर हवं होतं तसं मंदिर झालं का? हो, मंदिर छान झालंय. आणि मला मंदिरामध्ये जेवढा स्पेस हवा होता मला पूजा करायला, पूजा मांडायला, गुरुवारची पूजा, तो स्पेस झालेला आहे. आणि मंदिर खूप छान झालंय ओके. आणि सगळ्यांना खूप आवडलं. मेन तुम्हाला जसं की जेणेकरून पूजा करताना बसायला हवं होतं ते मिळालं का? हो, सेटिंग पण छान झाली ते. तुम्हाला आवडली की सेटिंग? हो, आणि ती हिडन आहे, मेन म्हणजे दिसून येत नाहीये की. ओके. तुम्हाला मंदिरामध्ये ट्रे पण हवा होता, तो पण मिळाला का? हो, आणि स्पेस हवी होती मला, नाही का, माझं सामान ठेवायला मंदिरामध्ये, ते पण झालंय. मंदिरामध्ये तुम्हाला घंटी पाहिजे होती, तर घंटी सुद्धा लावता आली का? हो, खूप छान झालं. खूप छान झालंय. जसं तुम्ही ठरवलं तसं झालं ना मंदिर? हो, माझ्या मनासारखं झालंय मंदिर. सर, तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट होती की एंट्री केल्या केल्या महाराजांची वेगळी छाप हवी आपल्या घरामध्ये. बरोबर. ते कसं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्हाला ते आवडलं का आम्ही केलेलं? हो, खूप आवडलं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मला एंट्री केल्या केल्या बाजूला महाराजांचे मावळे हवेत, मला एक राजमुद्रा हवी आहे की जेणेकरून जेव्हा कोणी पण बाहेरचा घरात येईल त्याला असं फील झालं पाहिजे की आपण एखाद्या महाराष्ट्रीयन कुटुंबाच्या घरामध्ये एंट्री केलेली आहे. आणि त्याच्याबरोबर मला जे एक महाराजांची एक सुंदर अशी फ्रेम हवी होती. त्याचं जे लोकेशन तुम्ही ठरवलं आणि जी फ्रेम आपण चॉईस केली, त्याच्यानंतर आपण त्याच्या बाजूला जे मावळे, गड चढणारे मावळे लावले, त्याच्यामुळं तो लुक अजून खूप सुंदर दिसतंय ते सगळं. आणि तुम्ही ते उत्तमरित्या डिलिव्हर केलेलं आहे, त्याच्यात काही शंका नाही. ठीक आहे, थँक्यू मॅडम. Thank तुम्ही आम्हाला संधी दिली, आमचा एक पार्ट झाला तुम्ही. आम्हाला पण एक सुंदर असं घर डिझाईन करता आलं. तुम्ही आमचा विश्वास ठेवला म्हणून हे सर्व पूर्ण झालं. असंच सगळ्यांना ह्या दाखवण्याचा आमचा उद्देश असतो की खूप साऱ्या लोकांची इच्छा असते पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आमचं तेच टार्गेट आहे की ज्यांचं कमी बजेट आहे त्या लोकांपर्यंत आमचं पोहोचणं. आणि कसं असतं, मार्केटमध्ये खूप असा संदेश फिरतोय की इंटेरियर्स वाले काहीच्या काही रेट लावतात, पण तसं काही नसून इंटेरियर ही कंपनी अशी असते की लोकांपर्यंत त्यांचं स्वप्नातलं घर बनवायचं आणि सुंदर डिझाईन करायचं त्यांचं काम आलं ते आम्ही पूर्णपणे करतोय. ऍक्च्युली हा वाईट मेसेज न फिरवता उलट लोकांपर्यंत असा मेसेज फिरवा जेणेकरून आपलं जे घर स्वप्नातलं आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि तेही तुमच्या बजेटनुसार आणि लो बजेटनुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. असं काही नाही की इंटेरियर्स वाले जास्त चार्जेस लावतात, हे लावतात, ते लावतात, तसं काही नाही. तसंच तुम्ही आमच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवला आणि असंच एक तुमचं पण घर पूर्ण झालं. तसा आमचा प्रोजेक्ट असतो. आमचंही म्हणजे स्वप्नातलंच घर आहे, तसंही तुमचंही स्वप्नातलंच घर आहे. थँक्यू, तुम्ही विश्वास ठेवला. असंच पुढे काही तुम्हाला हेल्प लागली, काही लागली उर्वी इंटेरियर, बिंदास कॉल करा. एनी टाइम आम्ही अवेलेबल असणार. तसे सर म्हणले तुम्ही अवेलेबल होता. एक तुम्ही आमचा पार्ट आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही काम घेतले, इव्हन आता झाले, तुमचा कॉल नाही उचलायचा असं नाही. पण एक तुम्ही कॉल करता, तुमचं काय असेल जेन्युइनली माहिती करून घेण्यासाठी मी कॉल रिसिव्ह एनी टाइम करणार. डोंट वरी. कधी कधी कसलीही गरज पडू द्या, इव्हन माझा नाही तर प्राची मॅडमचा कुणालाही कॉल करा, तुम्हाला 100% त्याचा रिप्लाय येईल. हॅलो सर, तुम्हाला डिझाईन्स आवडले का? म्हणजे जसं डिझाईन केलं त्याप्रमाणे तुमचं झालं का? तुमचे रिक्वायरमेंट्स फुलफिल वगैरे झालेत का? हो, डिझाईन खूपच छान केलं आहे उर्वी इंटेरियर्सने. आणि तुम्ही जे आमचे छोटे छोटे पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले, फॉर एक्झाम्पल मंदिरासाठी जे नॉर्मल साईज असते किंवा जे स्टँडर्ड साईज आहे त्या साईजपेक्षा आम्ही मोठं मंदिर मागितलं होतं. ते तुम्ही एकदम छान पद्धतीने डिझाईन करून त्याचा आता जो कॉर्नर स्पेस होता, जो कॉर्नर स्पेस जसा तुम्ही युटिलाइज करून दिला आहे, एक स्पेस बनवून किंवा काहीतरी ठेवण्यासाठी तुम्ही जे स्टोरेज बनवून दिलं आहे ते खूपच चांगलं इनिशिएटिव्ह होता आणि खूपच उत्तमरित्या तुम्ही पूर्ण डिझाईन एक्झिक्यूट केलेलं आहे.